नमस्कार मंडळी, मी आहे कोल्हापूरची पूजा आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे हे काय नवीन वेब सिरीजचं पार्ट 1. आता आपल्याला इथे पहिल्या सीनमध्ये रमा आणि आदित्य तिच्या आईच्या घरी आलेले असतात. रमा तिच्या आईला समजावून सांगत असते की ती जॉबवरून 4 महिने सुट्टी घेणार आहे आणि स्वतःचा क्लोदिंगचा ब्रँड सुरू करणार आहे. आणि तिची आई रमाला समजावून सांगत असते की असं करू नको, जॉब कंटिन्यू कर, हे तुझं नवीन फॅड आहे, थोड्या दिवसांसाठी आहे वगैरे वगैरे. आता इथं दुसऱ्या सीनमध्ये आदित्य आणि रमाचे बाबा टी व्हीवर मॅच बघत बसलेले असतात आणि त्यांच्या गप्पा चालू असतात. मॅचवर कॉमेंट्री चालू असते. तेवढ्यात गेस्ट येतात. गेस्ट म्हणजेच निखिल आणि साक्षी आलेले असतात. निखिल हा रमाचा लांबचा भाऊ असतो आणि साक्षी त्याची गर्लफ्रेंड असते. निखिल आणि साक्षी लिव्हिंगमध्ये तिथे नवीनच राहायला आलेले असतात. त्यामुळे त्यांना जेवायला बोलवलं असतं रमाच्या आईने. साक्षीनं रमाच्या आईसाठी चाफा आणलेला असतो आणि रमासाठी मोगराचा गजरा आणलेला असतो. आता जेवण करताना त्यांच्या प्रोफेशनल गोष्टी चालू असतात. जेवण करता करता रमा, आदित्य, साक्षी, निखिल आणि तिच्या आईवडिलांचे गप्पा गोष्टी चालू असतात. रमा साक्षीकडून खूपच चांगली इम्प्रेस झालेली असते. साक्षी आणि निखिलची केमिस्ट्री खूप चांगली असते, त्यामुळे ती तिच्यावर खूप जास्त इम्प्रेस झालेली असते. आता इकडे या सीनमध्ये नंतर रमा घरी येते आणि ती तिचा राग भांड्यांवर काढत असते, भांडी आपटत असते. आणि आदित्य तिला समजावून सांगत असतो, तिच्या चिडण्याचं कारण काय हे विचारत असतो. तेवढ्यात रमाला निखिलचा फोन येतो. त्यांच्या हाऊस वॉर्मिंग पार्टीसाठी तिला इन्व्हाइट करतात. आता आदित्य ऑफिसमधून घरी येतो आणि तो ॲज युजल पार्टीला जाण्यासाठी टाळणार असतो. तेवढ्यात रमा छान आवरून येते, त्यामुळे तो लगेच चेअरअप होतो आणि हाऊस वॉर्मिंग पार्टीसाठी जातात. ते रमा आणि आदित्य निखिलच्या घरी येतात आणि रमा छान पार्टी एन्जॉय करत असते, नवीन ओळखी बनवत असते. पण आदित्य तिथे खूप बोर होत असतो. एक वेळ तर तो तिथे झोपतो. हे रमा नोटीस करते, पण तरीही ती इग्नोर करते. ती घरी येते. घरी आल्यावरती रमा आदित्यशी भांडत असते. त्याला सांगत असते की पार्टीमध्ये तू चक्क सोफ्यावरती झोपला होतास, म्हणून ती तिच्याशी खूप भांडत असते. आणि ती त्याला ह्या भांडणावरून तुला आपल्या रिलेशनबद्दल पण काहीच वाटत नाही असं सगळं बडबडत असते, भांडत असते. पण आदित्य तिला सांगतो की मला आपल्या रिलेशनबद्दल काहीच वाटत नसतं, तर मी आपल्या दोघांसाठी कॉफी मशीनमध्ये कॉफी करायला ठेवली असती का? ती काय उगाच ठेवली आहे का? असं तो तिला सांगतो. मग रमा म्हणते की मग तू एवढा वेळ माझी का बडबड ऐकून घेतलीस? तू मला थांबवायचंच ना. मग आदित्य म्हणतो, असू दे, ठीक आहे, तुझ्या जे काही मनात होतं ते बाहेर तरी आलं. तू एकदा मोकळी झालीस ना, ठीक आहे, असं म्हणून मग रमा खुश होते आणि दोघेजण मिळून छान कॉफी पितात आणि ते त्यांचा मोमेंट छान प्रकारे स्पेंड करतात. तर असा होता हे काय नवीन पार्ट 1. तर चला मंडळी, नेक्स्ट पार्ट 2मध्ये भेटू. धन्यवाद मंडळी आणि श्री स्वामी समर्थ.